आजच्या सकाळची सुरुवात झालेली आहे माझ्या लकी चांपला उठवण्यापासून आणि एवढा कंटाळा करते उठवायला. रोजचं आहे बरं का, रोजचं. लकी चांप का म्हणले, कारण की ते लय खूप लकी आहे आमच्यासाठी बरं का. तर खूप आमचं सगळं तिच्यामुळं चांगलं. ते पुढं सांगते चला मग उठले, असे आले खाली आणि मी रात्रीच सगळं क्लीन करून ठेवते. सकाळी झंझटच नाही, हे धुवा ते धुवा, डायरेक्ट स्वयंपाकाला यायचं, घर झाडायचं ना असं मस्तपैकी स्वयंपाक करायचा. लगेच मी गरम पाणी ठेवलं एक साईडला गरम करायला आणि माझं लायटर मला खूप आवडतं. तर मी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खुश होते बाबा, मला असं जास्त काही नाही पाहिजे. मग लगेच दिवाबत्ती लावली, अशी मस्त टीव्हीला भक्तिगीतं वगैरे लावली आणि घरामधलं वातावरण फ्रेश फ्रेश करते. पोरांना पण डोक्यावर देवाची थोडी कानावर आवाज पडला की भारी वाटतं. लेकरांचं पण माइंड थोडंसं ह्याच्यामध्ये असतं. आणि गरम पाणी प्यायला घेतले आणि माझ्याकडून अशी एक गोष्ट नाही होत की माझ्याकडून असंच काहीतरी चांगलं झाले. बघू शकता एवढं गाऊनवर पडलं आणि एवढं घाण वाटत होतं, पण म्हटलं चला पहिलं हे भरून घेऊया आणि मग चेंज करूया नाही का. तर तुम्हाला म्हणत होते की माझी पोरगी माझ्यासाठी खूप लकी आहे, कारण ती झाली पहिला. अहो आमचे कामाला माझं लग्न झालं तर तेव्हा काही त्यांना काम वगैरे नव्हतं, असंच होतं. जेव्हा माझी छोटी मुलगी झाली आणि त्याच दिवशी आहोंना काम लागलं आणि एवढं भारी लागलं, तेव्हापासून आमचं खूप चांगलं म्हणजे खूप चांगलं झालं, खरं सांगते. तर चला म्हणून ते माझं लकी चांप आहे. तर छानपैकी असं गाऊन कसं आहे आपला ग्लो. तर चला पहिलं गाऊन चेंज करून येते, म्हणजे गाऊन पण चेंज करून आले आणि मग लगेच इकडे घेतल्या चपात्या बनवायला. आणि माझ्या छोट्या मुलीला नाही का, माझ्या लकी चांपला असं मस्त चपाती गरमागरम करून दिली. तिला तेलाची चपाती ना आवडत, बिन तेलाची चपाती बनवून दे म्हणते. काय माहिती स्कूलमध्ये कोण आणलं होतं, तेव्हापासून तिने तेच ठरवलं की मला मम्मी बिन तेलाची. मग ठीक आहे म्हटलं. अशी मस्त भरवा भेंडी तयार झाली माझ्यासाठी. सॅलेड कट करून घेतलं, 2 चिकू धुवून घेतले. मायले की नाही माझे लकी चांपला असं. मी पोरांना चहा चपाती वगैरे असली सवय नाव लागली, पोळी भाजी खायचं आणि स्कूलला जायचं. ते दूध नाही, चहा बेटर नाही, हे काय तसलं काही नसतं आपल्याकडे, डायरेक्ट जेवण असतं. मग लगेच मुलीची पूजा वगैरे चालू होती, तिकडं पूजा झाली. मग लगेच दुपारच्या जेवणात आहो येणार होते. मग त्यांच्यासाठी रात्रीची भाजी होती, मग ते गरम करायला ठेवली आणि लगेच अशा फास्ट फास्ट चपात्या करायला घेतल्या. ते येणार होते, मग लगेच हे बघा कसली सुगरण आहे. आपण असं फास्ट फास्ट एकदाच ते पीठ लावून घेतो, नंतर आपण त्याला पीठच नाही लावत तरी पण आपल्या चपात्या एवढ्या छान होतात. कधी पोळी म्हणते कधी चपाती म्हणते, असं होतं. असून द्या, असंच असतं. छानपैकी असं चपात्या करून घेतल्या. आणि मग मोठी मुलगी म्हणत होती पप्पाला मी काहीतरी खायला आणायला सांगितले, तर ती तिकडून ऐकत होते मी. मग ती आली, मग ती मला बडबड करत होती. ती म्हटली मम्मी मी आज जाणार नाही. म्हटलं ठीक आहे, नको जाऊ, ऊन आहे ना खूप बाहेर. ती पण जायला वैतागती. मग जाऊन द्या म्हटलं, राहून द्या एक दिवस, काय होते. मग लगेच अशा छानपैकी घेतल्या बिन तेलाच्या चपात्या केल्या, चिकन वगैरे सोबत ते छान वाटतं. मग आहो आले, मग मस्त आम्ही असं जेवण